Good morning, RCCians. Welcome to the amazing world of biology. NCERT रीडिंगचा नेक्स्ट पार्ट आपला सुरू करतोय बाळांनो. बघा, मला खूप सारे मेसेजेस येत आहेत, म्हणजे असे स्टुडंट्स ज्यांच्यासाठी NCERT रीडिंग नवीन आहे, NCERT पोस्टमॉर्टम नवीन आहे. तुम्हाला अशा खूप साऱ्या गोष्टी नवीन मिळतील बाळांनो RCCमध्ये. स्पेसिफिकली मी बायोबद्दल बोलतोय की ज्या तुम्ही इमॅजिन केल्या नसतील पण तुम्हाला इथं दिसतील ते प्रॅक्टिकली. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी तयार करण्याचा मागचा उद्देश एकच आहे. बायोलॉजी इझी आहे ना, याला आम्ही अजून इझी बनवणार आहेत. इझी आहे पण 360 मार्क्स पडत नाहीत सर. इझी आहे पण फायनल एक्झामला कन्फ्युजन होतं सर. इझी आहे पण मग मल्टिपल रिव्हिजन केलं तरी अजून काही दिवसांना आठवत नाही. या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे स्ट्रॅटर्जी ऑफ RCC बायोलॉजी. हळूहळू तुम्हाला खूप साऱ्या अशा गोष्टी कळतील ज्यामुळे तुम्ही 4 महिन्यानंतर जरी टॉपिक उघडून बघितला तरी तो टॉपिक असा आठवेल तुम्हाला. आय एम टॉकिंग अबाउट ऑल दी 38 टॉपिक्स. तुमच्यासाठी जे प्लॅनिंग बनवलेलं आहे हे एकदम युनिक आहे. आणि स्ट्रॅटर्जी बघा, स्टुडंट्स हे आमचा आरसा आहेत. मोठे वगैरे सर नेहमी म्हणतात की स्टुडंट्स हे विद्यार्थी जे आहेत हे आपला आरसा आहेत. म्हणजे तुम्ही जे काही बोलता ॲक्च्युली आम्ही ते आहोत. तुम्हाला टॉपिक इझी जात आहे ज्यावेळेस तुम्ही म्हणता बाळांनो, इट इज व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स फॉर अस. आणि या एका चांगल्या रिस्पॉन्ससाठी आम्ही एफर्ट करत राहणार आहोत. फक्त आमची एक रिक्वेस्ट आहे, आम्ही जे जे सांगू ते तुम्ही तसंच फॉलो करा. थोडासा आवाज बसलेला आहे त्यामुळे आवाज जरा कदाचित दबल्यासारखा येतोय, पण हळूहळू आवाज पण उठेल आणि तुम्हालाही ऐकायला नॉर्मल आवाज येईल. आपण बाळांनो NCERT रीडिंगमध्ये STP प्लांट कव्हर केला आहे, बरोबर ना. सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये पुढचा पार्ट. चला, रेड आणि ब्ल्यू पेन तुम्ही घेऊन बसायचं आहे, राईट. चलो, यू कॅन ॲप्रिशिएट, तुम्ही स्तुती करू शकता कशाची. हाऊ मायक्रोब्स प्ले अ मेजर रोल इन ट्रीटिंग मिलियन्स ऑफ गॅलन्स. मिलियन्स ऑफ गॅलन्स अर्थ लाखो गॅलॉन. गॅलॉन ही युनिट आहे एखाद्या लिक्विडला मोजायचं, ठीक आहे. ऑफ वेस्ट वॉटर एव्हरी डे अक्रॉस द ग्लोब. ग्लोब म्हणजे अर्थ बरं का बाळांनो. This methodology has been practiced for more than a century. एका 100 वर्षापासून आपण हे वापरतोय STP in almost all parts of the world till date. आजपर्यंत no man-made technology has been able to rival म्हणजे replaced the microbial treatment of sewage. म्हणजे ही एवढी टेक्नॉलॉजी बघा, या टेक्नॉलॉजीमध्ये आपण काही करत नाही, सगळं मायक्रोब करतात. किंवा सर STP तर उभा करावा लागतो, अरे तेवढं तरी उभा करावं लागेल ना त्या मायक्रोबसाठी. You are aware that due to increasing urbanization, म्हणजे शहरीकरणामुळं सिवेज इज बीइंग प्रोड्यूस्ड इन मच लार्जर क्वांटिटी. शहरांमधून जो तयार होणारा वेस्ट सिवेज आहे हा खूप जास्त प्रमाणामध्ये तयार होतो दॅन एव्हर बिफोर. आत्तापर्यंत कधी नव्हता पण या काळात आता तयार जास्त होतोय. हाऊ एव्हर the number of sewage treatment plants has not increased enough to treat such large quantity, so the untreated sewage is often discharged directly into rivers, leading to their pollution and increase in waterborne diseases. आता waterborne diseases म्हणजे सर कसले डिसीजेस जे पाण्यातून होतात. याचं एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं असेल तर खूप कॉमन आहे टायफॉइड, ठीक आहे ना. टायफॉइड इज वॉटरबॉर्न डिसीजेस. अजून तुम्ही म्हणू शकता अमिबियासिस. अमिबियासिस आठवत असेल तुम्हाला अमिबियासिस, नसेल तर ह्युमन हेल्थ अँड डिसीजेसमध्ये होईल, ठीक आहे ना. चलो नेक्स्ट पेज, पुढच्या पेजवर जाऊया बाळांनो, राईट. आता इथं एकदम इंटरेस्टिंग पार्ट दिलेला आहे बाळांनो. काय, गंगा ॲक्शन आणि यमुना ॲक्शन प्लांट दिलेला आहे. काय आहे सर तो, यावर्षी या पार्टवर क्वेश्चन येणार म्हणजे येणार. कसं येणार बघू आपण. चला, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट, रेड कलर वापरायचा आहे. बघा काय म्हणलं, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट म्हणजे शासनाचे वेगवेगळे खाते असतात, ENFO लक्षात ठेवा. एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट हॅज इनिशिएटेड गंगा ॲक्शन प्लान अँड यमुना ॲक्शन प्लान. काय आहे सर, बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये वेगवेगळ्या मिनिस्ट्री आहेत. म्हणजे ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री असते, एज्युकेशन मिनिस्ट्री असते. तशी एक मिनिस्ट्री आहे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट. एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्टचं जतन करायचं. यामध्ये नदी पण आले. मग यामध्ये काय केलं की STP सुरुवातीला भारतामध्ये मोठ्या मोठ्या नद्यांवर तयार करायचं ठरवलं. यामध्ये गंगा आणि यमुना नद्यांचं सुद्धा सुरुवात केली. तर गंगामध्ये STP उभारण्यासाठी गंगा ॲक्शन प्लान तयार केला.
यमुनामध्ये एसटीपी भरायसाठी यमुना ॲक्शन प्लॅन तयार केला. त्यालाच नाव काय दिलंय, गंगा अँड यमुना ॲक्शन प्लॅन. सो गंगा अँड यमुना ॲक्शन प्लॅन इट बिलॉंग्स टू मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट. लक्षात ठेवा, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हिडन MCQ, हिडन म्हणता येणार नाही पण याच्याकडे लक्ष जात नाही. काय एम आहे बघा, एम लक्षात ठेवा, टू सेव्ह दीज मेजर रिव्हर्स ऑफ आवर कंट्री फ्रॉम पोल्युशन. कसं सेव्ह करायचं, अंडर दीज प्लॅन काय आहे या प्लॅनमध्ये, इट इज प्रपोज्ड टू बिल्ड अ लार्ज नंबर ऑफ STP sewage treatment plants so that only treated sewage may be discharged in river. रिव्हर मध्ये फक्त ट्रीटेड सिवेजच जाईल यासाठी गंगा आणि यमुना ॲक्शन प्लॅन बनवून तयार केला आहे. ठीक आहे ना. अ विजिट टू अ सिवेज ट्रीटमेंट प्लांट सिच्युएटेड इन, जाऊ दे काय हे बाकीचं महत्त्वाचं नाही. ते म्हणतात एका ट्रीटमेंट STPला विजिट करा, आम्हाला वेळ आहे का तेवढं. ठीक आहे ना. मायक्रोब्स इन प्रोडक्शन ऑफ बायोगॅस, बायोगॅस प्रोडक्शन मधले मायक्रोब्स बघायचे बाळांनो. ब्ल्यू पेन सुरू करूया आपण अगोदर. हां, बायोगॅस इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. बघा तुमच्यापैकी काही जणांना वाटेल NCERT रीडिंग एवढं गरजेचं आहे का. ज्यांना पाहिजे 300 पर्यंतचे मार्क त्यांना NCERT रीडिंगची गरज नाही, पोस्टमॉर्टमची गरज नाही, होमवर्क करायची गरज नाही. पण ज्यांना पाहिजे 360 पैकी 360 त्यांना हे सगळं करावं लागेल आणि बिना काही टेन्शन घेता असंच लक्षात राहील. बायोगॅस इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. बायो हा काय एकच गॅस नाहीये, काय मिक्सचर ऑफ गॅसेस कंटेनिंग प्रिडॉमिनंटली मिथेन. मिथेन आहे प्रिडॉमिनंटली. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट MCQ. तुम्हाला सर असले MCQ विचारतात का, अरे असलीच MCQ विचारतात. बाय मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी, म्हणजे हा गॅस कसा तयार झालाय, प्रोड्युस्ड बाय मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी अँड विच मे बी युज्ड ॲज अ फ्यूल. म्हणजे तुम्ही फ्यूल म्हणून पण ह्या बायोगॅसला वापरू शकता. यू हॅव लर्न दॅट, तुम्ही शिकलात, मायक्रोब्स प्रोड्यूस डिफरंट टाइप ऑफ गॅसेस एंड प्रोडक्ट्स ड्युरिंग ग्रोथ अँड मेटाबॉलिझम. वेगवेगळे गॅस तयार करतात, CO2 सारखे वगैरे. द टाइप ऑफ गॅस प्रोड्यूस्ड डिपेंड ऑन मायक्रोब अँड ऑर्गॅनिक सबस्ट्रेट दे युटिलाइज. ट्रू ऑर फॉल्स स्टेटमेंटसाठी खूप महत्त्वाचं आहे. कुठल्या प्रकारचा गॅस तयार व्हायचा हे दोन गोष्टींवर डिपेंड आहे, मायक्रोब आणि द ऑर्गॅनिक सबस्ट्रेट. तुम्ही तो सबस्ट्रेट कुठला वापरलेला आहे. सो दिस इज द स्टेटमेंट विच कॅन बी युज्ड फॉर ट्रू ऑर फॉल्स स्टेटमेंट. ठीक आहे. इन एक्झाम्पल साइटेड, तुम्हाला जे सांगितलेलं एक्झाम्पल आहे पुढच्या पेजवर थोडंसं क्लिअर करूया. इन एक्झाम्पल साइटेड इन द एक्झाम्पल साइटेड इन रिलेशन टू फर्मेंटेशन ऑफ डो. तुम्हाला जे एक्झाम्पल दाखवलं होतं फर्मेंटेशन ऑफ डो, तिथं बघा ब्ल्यू कलर पाहिजे इथं. हां, डो मध्ये वेगळा CO2 गॅस आहे, चीज मध्ये वेगळा गॅस आहे. अँड प्रोडक्शन ऑफ बेवरेजेस द मेन गॅस प्रोड्यूस्ड वॉज CO2. या सगळ्यांमध्ये एक गॅस तयार झाला CO2. हाऊएव्हर सर्टन बॅक्टेरिया विच ग्रो anaerobically on cellulosic material produces large amount of methane. बाळानो anaerobic प्रोसेस ना इथं म्हणजे anaerobic फर्मेंटेशन होणार, anaerobic कंडिशन असतील आणि तुमचा सबस्ट्रेट सेल्युलोज आहे. हा महत्त्वाचा MCQ लक्षात ठेवा. ज्यावेळेस पण तुम्हाला जर बायोगॅस तयार करायचा असेल सबस्ट्रेट लागतो सेल्युलोज. प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ मिथेन, बायोगॅस किंवा मिथेन तयार करायचं असेल तर तुम्हाला तुमचा सबस्ट्रेट लागतो सेल्युलोज अलॉंग विथ कार्बन डायऑक्साइड अँड हायड्रोजन. दिस बॅक्टेरिया आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज मिथेनोजन्स. हे बॅक्टेरिया यांना आपण मिथेनोजन म्हणतो. ॲक्च्युली लक्षात ठेवा इट इज अ ग्रुप, हा ग्रुप आहे. अँड वन सच कॉमन बॅक्टेरियम, त्यामधल्या ग्रुपमधला जर कॉमन बॅक्टेरियम असेल तर मिथेनो बॅक्टेरियम. ठीक आहे ना. ओके. दिस बॅक्टेरिया आर कॉमनली फाउंड इन anaerobic sludge ड्युरिंग सिवेज ट्रीटमेंट प्लांट. बघा हे जनरली कुठं भेटतात बाळांनो, anaerobic sludge ड्युरिंग सिवेज ट्रीटमेंट. दिस बॅक्टेरिया आर ऑल्सो प्रेझेंट इन रुमेन ऑफ कॅटल. आता रुमेन ऑफ कॅटल मी काय ते तुम्हाला रुमेन ऑफ कॅटल NCERT ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. प्रेझेंट इन द रुमेन ऑफ कॅटल, पार्ट ऑफ स्टमक. हा महत्त्वाचा पार्ट आहे बघा. हॅबिटॅट फॉर anaerobes in cattle body is rumen. It is very very important, very very important hidden MCQ. Rumen is a part of stomach. Stomachचा पार्ट आहे. A lot of cellulosic material present in the food of cattle is also present in the rumen. In the rumen, this bacteria help in a breakdown of cellulose and play an important role in the nutrition of cattle. तुम्ही म्हणाल सर
जर र्युमेनमध्ये सेल्युलोजिक मटेरियल आहे, र्युमेनमध्ये मिथेनोजन आहे, इथं सगळ्या सेल्युलोजचं ब्रेकडाऊन का होत नाही? अरे ते एवढं जास्त सेल्युलोज असतं, सगळं ब्रेक होत नाही, थोडंफार ब्रेक होतं, बाकीचं त्या डंगमध्ये येतं. काय म्हणलं? इन रुमेन दिस बॅक्टेरिया हेल्प इन ब्रेकडाऊन ऑफ सेल्युलोज अँड प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द न्यूट्रिशन ऑफ कॅटल. कॅटलच्या न्यूट्रिशनमध्ये हे महत्त्वाचा रोल प्ले करतात. डू यू थिंक वी ह्युमन बीइंग्स are able to digest the cellulose present in our food? Answer is no, because we do not have methanogens. Thus, the excreta, dung of cattle, commonly called as gobar, is rich in this bacteria. Dung can be used for generation of biogas. बघा, बायोगॅस प्लांटला अजून एक नाव आहे बाळांनो, काय माहिती का? गोबर गॅस प्लांट. पुढच्या पेजवर जाऊ. कॉमनली कॉल्ड एज गोबर गॅस असं सुद्धा म्हणले बघा इथं, गोबर गॅस. द बायोगॅस प्लांट कन्सिस्ट ऑफ कॉन्क्रीट टँक. याला एक कॉन्क्रीटचा टँक आहे बाळा, ठीक आहे. फिट डीप इन विच बायो वेस्ट आर कलेक्टेड अँड स्लरी ऑफ डंग इज फेड. वर स्लरी ऑफ डंग इज फेड. फेडचा अर्थ आहे इन, आपण आतमध्ये टाकायची. अ फ्लोटिंग कव्हर. फ्लोटिंग कव्हरचा अर्थ आहे इन्व्हर्टेड टँक. ठीक आहे ना बेटा. फ्लोटिंग कव्हर याचा अर्थ काय? हे कव्हर फ्लो होऊ शकतं. बघा सगळ्यात महत्वाचं, अगोदर काय करूया आपण बाळांनो, ही डायग्राम बघू. छोटी करूया त्याला थोडस. ओके. सो ही आहे डायग्राम, लक्ष द्या. आता या डायग्रामला प्रॉपर जर तुम्ही बघितलं बाळांनो, काय काय याच्यामध्ये बघा. हा टँक आहे तुमचा, हा टँक आहे. याला आपण दुसरं नाव दिलं होतं डायजेस्टर, बरोबर आहे की नाही. आता याला म्हणणार आहेत तुम्ही फ्लोटिंग कव्हर. काय म्हणणार आहेत बाळांनो? फ्लोटिंग कव्हर. हे फ्लोटिंग कव्हर जे आहे ना, हे मूव्ह होऊ शकतं बाळांनो जसं जसं गॅस भरेल. ठीक आहे. अजून काय आहे? गॅस होल्डर, त्यालाच फ्लोटिंग कव्हर म्हणलंय. डंग आणि वॉटर या दोघांना मिळून आपण फ्रेश स्लरी म्हणलंय. काय म्हणलंय? फ्रेश स्लरी. अरे हो की नाही? येस. अजून काय? इथून हे जे फ्रेश स्लरी इनलेट आतमध्ये येईल, इथून गॅस कलेक्ट होईल. ठीक आहे ना. आता हे फ्लोटिंग कव्हर जे आहे याच्याबद्दल एनसीईआरटी काय म्हणते इथं वाचू आपण. फ्लोटिंग कव्हर इज केप्ट ओव्हर स्लरी. फ्लोटिंग कव्हर इज केप्ट ओव्हर स्लरी. इथं दिले बघा. विच कीप्स ऑन रायझिंग ॲज द गॅस. हे जे फ्लोटिंग कव्हर आहे ना, हे राईज होत राहतं बाळांनो. कसं? ॲज द फ्लोटिंग which keeps on rising as the gas is produced in the tank due to microbial activity. Microbial activity न जसं गॅस तयार होईल तसं फ्लोटिंग कव्हर काय होऊ शकतं? मूव्ह होऊ शकतं, राईज होऊ शकतं. द बायोगॅस प्लांट हॅज अन आउटलेट विच इज कनेक्टेड टू पाईप टू सप्लाय बायोगॅस टू नियर बाय हाऊस. बघा आता इथं आउटलेट त्यांनी याला म्हणलंय, याला तुम्ही म्हणायचं गॅस आउटलेट. आता तुम्ही म्हणाल सर गॅस आउटलेट, मग तुम्ही म्हणलात याला सुद्धा, याला मी म्हणलं होतं आउटलेट पाईप, बरोबर आहे. बघा हा जो ॲक्च्युली आहे स्लरी आउटलेट पाईप आहे आणि हा गॅस आउटलेट पाईप. पण एनसीईआरटीनं स्लरी आउटलेट पाईप शब्द वापरलाय का? नाही. त्यामुळं लक्षात ठेवा, कधी पण गॅस आउटलेट पाईप म्हणलं की हा पाईप आहे, किंवा आउटलेट पाईप म्हणलं की सर तुम्ही ह्या म्हणायचं. एनसीईआरटीनं याला काही हेडिंग दिलेलं नाही. आउटलेट पाईप इज द वर्ड युज्ड फॉर दिस पाईप. ठीक आहे ना बेटा. आउटलेट पाईप. काही प्रॉब्लेम? ओके. हा आहे आउटलेट पाईप. ओके. विच कनेक्टेड टू द पाईप टू सप्लाय बायोगॅस टू नियर बाय हाऊस. राईट. द स्पेंड स्लरी. हा वर्ड मला खूप आवडतो. बघा कुठला वर्ड आहे हा? स्पेंड स्लरी. कुठला? स्पेंड स्लरी. बघा मी तुम्हाला यासाठी काय वापरलं होतं? इट इज अनादर नेम फॉर स्लज. काय म्हणलं? स्लजला दुसरं नाव आहे. स्पेंड स्लरी इज रिमूव्ड थ्रू अनादर आउटलेट. ठीक आहे ना बाळांनो. आता याला सुद्धा त्यांनी काय म्हणलंय? आउटलेट म्हणलंय, बरोबर आहे. आता हे आउटलेट शब्द जो आहे ना, आउटलेट फॉर स्पेंड स्लरी असं आहे. ठीक आहे ना. आता याला सुद्धा आउटलेट म्हणलंय ना, आउटलेट फॉर गॅस, ह्याला आउटलेट फॉर स्पेंड स्लरी. ठीक आहे ना. ज्यावेळेस तुम्हाला आउटलेट शब्द दिला असेल तिथं तुम्हाला स्पेसिफाय केलं असेल स्लरीबद्दलच्या आउटलेटबद्दल बोललंय का गॅसबद्दलच्या. स्पेंड स्लरी इज रिमूव्ड थ्रू अनादर आउटलेट अँड मे बी यूज्ड ॲज अ फर्टिलायझर. आता स्पेंड स्लरीलाच फर्टिलायझर का यूज म्हणायचं? याचं कारण आहे स्पेंड स्लरी हॅज इनऑर्गॅनिक मॅटर. जो ब्रेक डाऊन केलेला आहे ना इनऑर्गॅनिक मॅटर, तो मॅटर याच्यात असतो बाळांनो. ठीक आहे ना. फ्रेश स्लरीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर असतो.
Cattle dung is available in large quantity in rural area where cattle are used for a variety of purpose. So biogas बघा आता इथं जे तुम्ही लाईन बघणार आहेत ना बाळांनो, ही लाईन असर्शन आणि रिजन साठी येऊ शकते. काय लाईन असेल सर? लक्ष द्या, लाईन तुमची ही आहे बघा. कॅटल डंग इज अवेलेबल इन लार्ज क्वांटिटी इन रुरल एरिया. सो हे तुमचं आहे रिजन. असर्शन काय आहे? Used in the for variety of purpose. ठीक आहे. सो दॅट बायोगॅस प्लांट्स आर मोर ऑफन बिल्ट इन रुरल एरिया. हे आहे तुमचं असर्शन. असर्शन असेल की बायोगॅस प्लांट्स आर मोर ऑफन बिल्ट इन रुरल एरिया. असर्शन ट्रू. रिझन बिकॉज कॅटल डंग इज अवेलेबल इन लार्ज क्वांटिटी इन रुरल एरिया वेअर कॅटल्स आर युज्ड. अशा पद्धतीने असर्शन रिझन असतं. ओके. द बायोगॅस thus produced is used for cooking and lighting. हे पण लक्षात ठेवा. जनरली आपण कुकिंग म्हणतो पण लाइटनिंग साठी सुद्धा याला वापरलं जातं. द पिक्चर, आता तुम्ही म्हणाल सर लाइटनिंग कसं? बघा बायोगॅसवर चालणारे कंदील असतात, दिवे असतात. ठीक आहे ना. द पिक्चर ऑफ अ बायोगॅस प्लांट इज शोन इन फिगर 10.8. द टेक्नॉलॉजी ऑफ बायोगॅस प्रोडक्शन वॉज डेव्हलप्ड. आता याच्यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हा क्विक अँड इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट. टेक्नॉलॉजी कुणी डेव्हलप केली आहे? बघा. द टेक्नॉलॉजी ऑफ बायोगॅस वॉज डेव्हलप्ड इन इंडिया. सगळ्यात अगोदर इंडियामध्ये डेव्हलप केलेली आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मेनली कुणी डेव्हलप केली आहे? इट इज मेनली बाय ड्यू टू द एफर्ट ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट अँड खादी अँड विलेज इंडस्ट्रीज. पाहणं हा पण खूप महत्त्वाचा MCQ आहे बरं का. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट MCQ. ठीक आहे. क्विकचा लॉंग फॉर्म लक्षात राहत नाही. खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन. खादी अँड विलेज इंडस्ट्रीज कमिशन. इफ युअर स्कूल इज सिच्युएटेड इन, ह्याची गरज नाही आपल्याला. विजिट बायोगॅस प्लांट बनायला आपल्याला वेळ आहे का तेवढा? बिलकुल नाही. पुढचं मायक्रोब्स ॲज बायो कंट्रोल एजंट. बाळांनो हा जो बीट आहे, हे जे बीट आहे हे खूप महत्त्वाचं आहे. मायक्रोब्स ॲज बायो कंट्रोल एजंट. कसं लक्ष देऊ नाही का बाळांनो? हा जो पार्ट आहे ना हा खूप महत्त्वाचा आहे. मायक्रोब्स ॲज बायो कंट्रोल एजंट. का? कारण हे पूर्ण जे आहे ना एकदम किचकट करून दिले आहे, एकदम क्लिष्ट, एकदम कॉम्प्लिकेटेड करून दिले. त्याला आपण इझी करूया. काय? मायक्रोब्स ॲज अ बायो कंट्रोल एजंट. बायो कंट्रोल रेफर्स टू यूज ऑफ अ बायोलॉजिकल मेथड फॉर कंट्रोलिंग प्लांट डिसीजेस. फॉर कंट्रोलिंग प्लांट डिसीजेस अँड पॅथोजन और पेस्ट. In modern society, these problems have been tackled. Tackled म्हणजे they are fixed or treated. अशा प्रॉब्लेम्सला ट्रीट केलं जातं. Tackled increasingly by the use of chemical. आपण सहसा केमिकल पेस्टिसाइड वापरतो, म्हणजे इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड और विडीसाइड. These chemicals are toxic and extremely harmful. बघा हे सगळं मी एकत्र दिलेलं आहे. Why not chemical pesticide? कारण ते टॉक्सिक आहेत, हार्मफुल आहेत टू ह्युमन बिंग्स अँड ॲनिमल्स लाईक अलाईक, म्हणजे माणसांसारखी इतर ॲनिमल, कॅटल वगैरे. अँड हॅव बीन पोल्युटिंग आवर एन्व्हायरमेंट, सॉईल, ग्राउंड, वॉटर, फ्रूट, व्हेजिटेबल अँड क्रॉप प्लांट्स. म्हणजे याच्यामधून हे आपल्या फूड चेनमध्ये एंटर होतात. आवर सॉईल इज ऑल्सो पोल्युटेड. आवर सॉईल इज ऑल्सो पोल्युटेड थ्रू अ यूज ऑफ विडीसाइड टू रिमूव्ह वीड. बरोबर. Biological control of a pest and disease. In agriculture, there is a method of controlling pest that relies. हा टॉपिक, हा बीट लय महत्त्वाचा आहे, लक्ष नाही ऐकायचं. In agriculture, there is a method of controlling pest that rely म्हणजे डिपेंड. लिहा तिथं. रिलायचा अर्थ आहे that depends on the natural predation rather than introduced chemicals. इंट्रोड्यूस्ड केमिकल्स इंट्रोड्यूस केल्यावर काय होतं सर? होतं इरॅडिकेशन. काय होतं? इरॅडिकेशन. म्हणून मी वाक्य दिलंय काय? द प्रिन्सिपल ऑर द मेथडॉलॉजी ऑन विच BCA रिलाय इज नॅचरल प्रिडेशन रादर दॅन इरॅडिकेशन. बघा हा खूप महत्त्वाचा आहे बाळांनो. म्हणजे दिस इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट MCQ. काय हा? आपण म्हणून इथं क्वेश्चन कसा विचारला जाईल? बायो कंट्रोल एजंट्स द कंट्रोल द पेस्ट दॅट मेथड रिलाइज ऑन नॅचरल प्रिडेशन रादर दॅन इरॅडिकेशन म्हणा, किंवा रादर दॅन युजिंग केमिकल्स. अ की बिलीफ, दुसरा महत्त्वाचा शब्द यावर्षी येणारच आहे शब्द क्वेश्चन. अ की बिलीफ ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग. आता ऑर्गॅनिक फार्मिंग हा शब्द इथं आलाय.
और ऑर्गॅनिक फार्मर म्हणलंय. ऑर्गॅनिक फार्मिंग करणारे जे लोक आहेत त्यांचं की बिलीफ काय, बायोडायव्हर्सिटी फर्दर्स हेल्थ, इज दॅट बायोडायव्हर्सिटी फर्दर्स हेल्थ. म्हणजे काय सर, बायोडायव्हर्सिटी जेवढी जास्त तेवढी तिथली इकोसिस्टम किंवा क्रॉप फील्ड हेल्दी, तेवढी प्रोडक्टिव्हिटी जास्त. बायोडायव्हर्सिटी कमी, अनहेल्दी फार्म आणि कमी प्रोडक्टिव्हिटी. द मोर व्हरायटी. आता हे एक्सप्लेन करण्यासाठी बाळांनो मी तुम्हाला वेब इंटरॅक्शन शिकवलं आणि वेब इंटरॅक्शनवरून दोन गोष्टी कळाल्या. केमिकल पेस्टिसाइड वापरलं, इरॅडिकेशन होतं. इरॅडिकेशन झालं, बायोडायव्हर्सिटी लॉस होते. बायोडायव्हर्सिटी लॉस झालं, प्रोडक्टिव्हिटी कमी होते. मोर व्हरायटी ऑफ लँडस्केप हॅज मोर व्हरायटी लँडस्केप. लँडस्केप हा एक ॲक्च्युली छोटासा टर्म आहे जो ऑर्गॅनिझम पॉप्युलेशनमध्ये शिकवणार आहे, पण सध्या आपण लँडस्केपला म्हणणार आहे छोटासा एरिया. मोर व्हरायटी, एखाद्या एरियामध्ये जेवढी व्हरायटी जास्त असेल, मोर सस्टेनेबल इट इज. तो एरिया जास्त सस्टेनेबल असतो. सस्टेनेबलचा अर्थ आहे जास्त काळासाठी तो टिकून राहू शकतो. म्हणजे काय सर, जेवढी जास्त व्हरायटी तिथं असेल ॲनिमल्सची, तिथली प्रोडक्टिव्हिटी जास्त आणि मग तिथं न्यूट्रियंट्स तयार जास्त होतील. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी जास्त असेल तर तो एरिया सस्टेन जास्त काळासाठी होतो. बघा, ऑर्गॅनिक फार्मर देअरफॉर वर्क्स टू क्रिएट सिस्टम वेअर इन्सेक्ट्स दॅट आर समटाइम कॉल्ड ॲज अ पेस्ट आर नॉट इरॅडिकेटेड. असे इन्सेक्ट्स ज्यांना आपण पेस्ट म्हणतो त्यांना इरॅडिकेट केलं जात नाही. मग काय केलं जातं सर, बघा, दे आर नॉट इरॅडिकेटेड बट इन्स्टेड दे आर केप्ट ॲट मॅनेजेबल लेवल. they are not eradicated but they are kept at manageable level. आता manageable levelचा अर्थ मी ऑलरेडी सांगितलाय. बाय अ कॉम्प्लेक्स सिस्टम ऑफ चेकचा अर्थ आहे किल करणे किंवा कंट्रोल करणे. कॉम्प्लेक्स सिस्टम ऑफ चेक अँड बॅलन्स ही जी सिस्टम आहे यालाच आपण फूड चेन किंवा आपण म्हणतो वेब इंटरॅक्शन विद इन अ लिव्हिंग अँड व्हायब्रंट इकोसिस्टम. व्हायब्रंट इकोसिस्टमचा अर्थ आहे अशी इकोसिस्टम with good biodiversity. आता तुम्ही म्हणाल सर गुड बायोडायव्हर्सिटीचा अर्थ काय, मोर व्हरायटी ऑफ ॲनिमल्स, मोर व्हरायटी ऑफ ॲनिमल्स. आणि मोर व्हरायटी ऑफ ॲनिमल्सला एक शब्द आहे बाळांनो, फोना. फोना म्हणजे व्हरायटी ऑफ ॲनिमल जास्त आहे. आणि मोर व्हरायटी ऑफ प्लांट, मोर व्हरायटी ऑफ प्लांट याला एक शब्द आहे बाळांनो, याला म्हणतात फ्लोरा. याला एक शब्द आहे फ्लोरा. ठीक आहे ना. फ्लोरा आणि फॉना जास्त आहे याचा अर्थ प्लांट आणि ॲनिमल्सच्या स्पेसीजची संख्या जास्त आहे आणि याला म्हणायचं व्हायब्रंट इकोसिस्टम. ठीक आहे ना. कॉन्ट्ररी टू द कॉन्व्हेन्शनल फार्मिंग. आपण जर विचार केला कॉन्व्हेन्शनल फार्मिंगचा, ठीक आहे ना, म्हणजे जिथं की प्रॅक्टिस विच ऑफन यूज केमिकल मेथड, म्हणून तर कॉन्व्हेन्शनल फार्मिंगला काय म्हणलं, केमिकल मेथड टू किल बोथ युजफुल ॲज वेल ॲज हार्मफुल. बघा, आपण जर विचार केला तर कॉन्व्हेन्शनल फार्मिंगचा ज्यामध्ये बाळांनो आपण काय करतोय, केमिकलचा वापर करतो, राईट ना. तर त्या केसमध्ये युजफुल आणि हार्मफुल दोन्ही प्रकारचे इन्सेक्ट्स आपण किल करतो, राईट ना. युजफुल अँड हार्मफुल लाईफ फॉर्म. युजफुल अँड हार्मफुल लाईफ फॉर्म म्हणजे काय सर, लाईफ फॉर्मचा अर्थ आहे ऑर्गॅनिझम्स. काय, ऑर्गॅनिझम्स. इनडिस्क्रिमिनेटली म्हणजे न आपण त्याच्यात डिफरन्शिएट करता, विदाऊट, हे विथ आहे बरं का बाळांनो, विदाऊट डिफरन्शिएटिंग म्हणजे केमिकल पेस्टिसाइडचा वापर करा, ते डिफरन्शिएटच करत नाही कुठला युजफुल आहे कुठला हार्मफुल आहे. विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन, विदाउट डिफरन्शिएटिंग सगळ्यांनाच किल करतं. दिस इज द होलिस्टिक अप्रोच दॅट सिक्स. याच्यामुळं टू डेव्हलप अँड अंडरस्टँडिंग ऑफ अ वेब ऑफ इंटरॅक्शन बिटवीन मिरियड्स ऑफ ऑर्गॅनिझम. अजून एकदा वाक्य वाचू. काय म्हणलं यांनी की तुम्ही जर केमिकल फार्मिंग म्हणजेच कॉन्व्हेन्शनल फार्मिंग बघितलं तर त्यामध्ये युजफुल किंवा इन्सेक्ट पेस्ट आणि नॉन इन्सेक्ट पेस्ट असं डिस्क्रिमिनेशन केले जात नाही. दे आर किल्ड इनडिस्क्रिमिनेटली. दिस इज अ होलिस्टिक अप्रोच. इट इज अ कम्प्लीट. होलिस्टिकचा अर्थ आहे बाळांनो कम्प्लीट. पोस्टमॉर्टममध्ये दिले बघा तुम्हाला. इट इज द होलिस्टिक अप्रोच दॅट सिक्स, ज्याच्यामुळं आपण दॅट लीड्स टू डेव्हलप अँड अंडरस्टँडिंग. याच्यामुळं आपल्याला काय कळालं की केमिकल पेस्टिसाइड वापरले तर ते सगळ्यांनाच मारतं. त्याच्यामुळं आपल्याला एक कम्प्लीट अप्रोच आला. काय, ज्याच्यामुळं आपल्याला अंडरस्टँड झालं. हेल्प्स टू अंडरस्टँड द
अंडरस्टँडिंग ऑफ वेब ऑफ इंटरॅक्शन. बघा, वेब ऑफ इंटरॅक्शनचं आपल्याला अंडरस्टँडिंग झाली. वेब इंटरॅक्शनची अंडरस्टँडिंग काय झाली? बिटवीन मिरियड्स, मेनी, मिरियड्सचा अर्थ आहे मेनी, मेनी ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॉन्स्टिट्यूट द फील्ड फॉना अँड फ्लोरा. म्हणजे ह्यांना म्हणायचं काय, कॉन्व्हेन्शनल फार्मिंगमध्ये आपण केमिकल पेस्टिसाइड वापरले. या केमिकल पेस्टिसाइडनं इनडिस्क्रिमिनेटली गुड आणि बॅड दोन्ही इन्सेक्टला किल केलं. मग याच्यावरून आपल्याला एक होलिस्टिक ॲप्रोच आला, कम्प्लीट अंडरस्टँडिंग झाली. काय की बाबा, आपण जर वेब इंटरॅक्शनचं स्टडी केलं तर काय कळतं, तिथं कळतं की एखाद्या फील्डमध्ये खूप सारा फ्लोरा आणि फॉना आहे. फ्लोरा आणि फॉना म्हणजे मोर नंबर ऑफ व्हरायटीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल. दिस ऑर्गॅनिक फार्मरला हे माहीत होतं. त्यांना काय कळतं, त्यांचे होल्ड्स व्ह्यू दॅट द इरॅडिकेशन ऑफ द क्रिएचर, क्रिएचर म्हणजे सजीव, दॅट आर ऑफन डिस्क्राइब्ड ॲज अ पेस्ट, ज्यांना आपण पेस्ट म्हणतो. इट इज नॉट ओनली पॉसिबल. बघा, त्या पेस्ट ज्या असे ऑर्गॅनिझम, क्रिएचर म्हणजे ऑर्गॅनिझम, असे ऑर्गॅनिझम ज्यांना आपण पेस्ट म्हणतो त्यांना इरॅडिकेट करणे हे तर पॉसिबल नाही. अँड ऑल्सो इट इज अनडिझायरेबल, गरज पण नाही. फॉर विदाउट देम द बेनिफिशियल प्रिडेटरी अँड पॅरासायटिक इन्सेक्ट्स which depend on them as a food or host would not be able to survive. ह्याच्यावरून तुम्हाला काय कळालं वेब इंटरॅक्शनवरून? कारण एखादा पेस्ट आहे, हा पेस्ट इन्सेक्ट बी, आठवते का तुम्हाला इन्सेक्ट बी? हा पेस्ट आहे, पण हा कुणाचा तरी प्रे असेल. अशा इन्सेक्ट एचा प्रे जो इन्सेक्ट ए ॲक्च्युली प्लांट एला मदत करणार आहे. मी बोललेलं कळालं. म्हणून त्यांचं म्हणणं काय आहे, इट इज नॉट ओनली पॉसिबल बट ऑल्सो अनडिझायरेबल. फॉर विदाउट देम म्हणजे पेस्ट शिवाय द बेनिफिशियल प्रिडेटरी अँड पॅरासायटिक इन्सेक्ट्स, असे इन्सेक्ट्स जे कदाचित त्यांचे प्रिडेटर आहेत, विच डिपेंड ऑन देम, जे त्या इन्सेक्ट पेस्टवर डिपेंड आहेत, ॲज अ फूड ऑर होस्ट वुड नॉट बी एबल टू सर्वाइव्ह. कळालं? थस द यूज ऑफ अ बायो कंट्रोल मेजर विल ग्रेटली रिड्यूस आवर डिपेंडन्सी ऑन टॉक्सिक केमिकल अँड पेस्टिसाइड. An important part of the biological farming approach is become familiar with various life forms. काय म्हणलं बघा, एक इम्पॉर्टंट पार्ट आहे बायोलॉजिकल फार्मिंगचा. सो दिस इज अनादर वर्ड फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग. बायोलॉजिकल फार्मिंग इज अनादर वर्ड फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग. बेटा तुमच्या नोट्समध्ये याला ॲड करा. कन्व्हेन्शनल फार्मिंग, केमिकल फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग, बायोलॉजिकल फार्मिंग. खूप महत्त्वाचं आहे. And another important part of biological farming approach is to become familiar with various life form. या बायोलॉजिकल फार्ममध्ये आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला फॅमिलियर व्हावं लागेल वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्स बरोबर. त्यांचं राहण्याची वास्तव्याची जागा, हॅबिटॅट, त्या शेतामध्ये असलेली कुठं कुठं राहतात ते, त्यांचे प्रिडेटर्स काय, त्यांना कोण खातं, आणि त्यांचे पेस्ट काय, त्यांना त्रास कोण देतं. अँड ऑल्सो देअर लाईफ सायकल, त्यांची लाईफ सायकल कशी आहे, पॅटर्न ऑफ फिडिंग, ते कशावर जगतात, अँड द हॅबिटॅट्स. म्हणजे हे सगळं जर माहीत झालं तर आपल्याला काय करावं करता येईल बाळांनो, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट हा पुढचा शब्द येणार. आपल्याला या वेब इंटरॅक्शनचा वापर करून आपण ऑर्गॅनिक फार्मिंग करू शकतो. म्हणजे कसं, तुम्हाला कळालं की तुमच्या फील्डमध्ये हे 100 ऑर्गॅनिझम राहतात, पण तुम्हाला कळालं की हा यक्स नावाचा ऑर्गॅनिझम वायचा प्रिडेटर आहे, आणि यक्स जो आहे किंवा वाय जो आहे एक ऑर्गॅनिझम दुसऱ्याचा प्रिडेटर आहे. म्हणजे तुम्ही युजफुल ऑर्गॅनिझम जे आहेत हार्मफुल ऑर्गॅनिझमला किल करतायत जर कळालं तर तुम्ही या युजफुल ऑर्गॅनिझमला वापर करूनच हार्मफुलला किल कराल. म्हणजे एक्स्ट्रा केमिकल वापरण्याची गरज नाही. याच्यासाठी तुम्हाला जेवढे इन्सेक्ट आणि प्लांट तुमच्या फील्डमध्ये आहेत त्यांचं हॅबिटॅट कळणं पाहिजे, त्यांचं फीडिंग हॅबिट कळली पाहिजे, त्यांची लाईफ सायकल कळाली पाहिजे, असं यांचं म्हणणं आहे बाळांनो. ठीक आहे. दिस विल हेल्प डेव्हलप ॲप्रोप्रिएट मीन ऑफ बायो कंट्रोल. याच्यामुळे आपल्याला बायो कंट्रोल व्यवस्थित करता येईल बाळांनो. आपण NCERT रिडिंगचा या टॉपिकचा शेवटचा लेक्चर बघणार आहोत, म्हणजे ज्याच्यानं तुमचा मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअर पूर्णपणे कंप्लीट होणार आहे. बघा, तुम्हाला प्रत्येक टॉपिक त्यांचं NCERT रिडिंग, त्याचं पोस्टमॉर्टम, त्याच्या DPP वेळेवर मिळणार आहेत. फक्त तुम्हाला तेच फॉलो करायचं आहे, वेगळं काहीही करायची गरज पडणार नाही. राईट ना? राईट. आता आपण इथपर्यंत आलोय बाळांनो. काय आपण बायो कंट्रोल एजंट्स बघतोय. बायो कंट्रोल एजंट, आता मला हे वेगळं सांगायची गरज नाही की काय आहेत ते. राईट ना? दीज आर वी आर युझिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू कंट्रोल दी पेस्ट पॉप्युलेशन. आपण नॉन पेस्टला बिलकुल त्रास देणार नाही.
याचं पहिलं उदाहरण आपण बघूया. व्हेरी फॅमिलियर बिटल, खूप इंटरेस्टिंग आहे भावनो बिटल, ठीक आहे ना, विथ रेड अँड ब्लॅक मार्किंग. तुम्ही ब्ल्यू आणि रेड पेन सोबत ठेवायचं आहे. बघा बिटलला एक्सप्लेन कसं केलं त्यांनी, रेड अँड ब्लॅक मार्किंग असलेला बिटल आहे. त्या बिटलचं नाव आहे भावनो लेडी बर्ड. काय नाव? लेडी बर्ड. हा लेडी बर्ड जो आहे भावनो, इट इज व्हेरी व्हेरी हिडन MCQ. याला तुम्ही रेड न करा. कसं? कारण हा बिटल जो आहे तो आहे इन्सेक्ट. कोण आहे भावनो? इन्सेक्ट. हा इन्सेक्ट आहे, तो लेडी पण नाही आणि बर्ड पण नाही, राईट ना. आता हा लेडी बर्ड, पुन्हा ड्रॅगन फ्लाईज आर यूज टू गेट रीड ऑफ ॲफिड अँड मॉस्किटो. बघा रिस्पेक्टिव्हली त्यांनी काय म्हणले, दोन उदाहरणं दिलेत. एक उदाहरण आहे बानो लेडी बर्डचं, जी लेडी बर्ड ॲफिडला कंट्रोल करणार आहे, आणि दुसरं आहे ड्रॅगन फ्लाय, जे कंट्रोल करणार आहे मॉस्किटोला, राईट ना. खूप महत्वाचं आहे. An example of a microbial control agent that can be introduced in order to control butterfly caterpillar. बघा बटरफ्लायच्या कॅटरपिलरला कंट्रोल करण्यासाठी तुम्ही ब्लू पेन वापरा. इट इज द बॅक्टेरिया जो, बघा बटरफ्लाय कॅटरपिलर हा तुमचा आहे पेस्ट. काय आहे बानो? पेस्ट. आता हा पेस्ट कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला बॅक्टेरिया हा तुम्ही वापरणार आहेत बॅसिलस थ्युरिन, हा आहे पेस्ट कंट्रोल एजंट. पेस्ट कंट्रोल एजंट आहे तो. म्हणजे काय कळालं तुम्हाला? बटरफ्लाय कॅटरपिलर इज द बॅक्टेरिया. बघा वाक्य तसं नाहीये. काय वाक्य? An example of a microbial biocontrol agent that can be introduced in order to control butterfly caterpillar is bacterial Bacillus thuringiensis, often written as BT. These are available in sachets. बघा हे Bacillus thuringiensis सॅचेटच्या फॉर्म मध्ये असतात, म्हणजे ड्राईड स्पोर्स असतात बावनो या बॅक्टेरियाचे. कुठं? सॅचेटमध्ये. मग मिक्स्ड विथ वॉटर अँड स्प्रेड ऑन टू वल्नरेबल प्लांट. सर हे वल्नरेबल प्लांट काय आहेत? दोज प्लांट्स विच कॅन गेट इझिली इन्फेक्टेड. बळी पडणे असा मराठीतून शब्द आहे. म्हणजे बघा काय म्हणतो आपण जनरली 18 to 24 or 25, this is the age group which is more vulnerable for STD. तुम्ही रिप्रोडक्टिव्ह, आपलं RS नावाचा जो टॉपिक आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, तिथे हे वाक्य बघता की रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ज्यावेळेस तुम्ही बघता त्यावेळेस या पर्टिक्युलर ड्युरेशन, या एज ग्रुपमधले जे स्टुडंट्स असतात किंवा जे मुलं असतात हे वल्नरेबल आहेत STDसाठी. सो वल्नरेबलचा अर्थ आहे बळी पडणे. वल्नरेबल प्लांटवर यांना स्प्रे करायचा आहे. कुठले? ब्रासिका अँड फ्रूट ट्री. बाळांनो खूप महत्वाचं आहे बाळांनो. काय? ब्रासिका अँड फ्रूट ट्रीज. हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट MCQ, खूप महत्वाचं. 2022च्या नीटला क्वेश्चन येण्याची खूप जास्त शक्यता आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर व्हल्नरेबल प्लांट्स फॉर कॅटरपिलर ऑफ द बटरफ्लाय? द आन्सर शुड बी ब्रासिका. ब्रासिकाचं दुसरं नाव सांगा? मस्टार्ड. आणि फ्रूट ट्रीज वेअर दीज आर इटन बाय इन्सेक्ट्स लार्वा. इन्सेक्ट लार्वा जे आहेत म्हणजेच आपला कॅटरपिलर, हे लार्वा याला इट करते बा, ठीक आहे ना. इन गट. आता बघा लार्वा आणि कॅटरपिलर मध्ये थोडासा डिफरन्स आहे, जास्त नाहीये. स्पेसिफिकली आपण बटरफ्लायच्या लार्वाला कॅटरपिलर म्हणतो, ठीक आहे ना. दीज आर इटन बाय इन्सेक्ट लार्वा. जो इन्सेक्ट आहे आपला कॅटरपिलर, सॉरी बटरफ्लाय, त्याचा लार्वा म्हणजे कॅटरपिलर तो इट करतो. इन द गट ऑफ लार्वा काय होतं? गट मध्ये द टॉक्झिन इज रिलीज्ड अँड द लार्वा गेट किल्ड. आता ह्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ॲक्च्युली बायोटेक्नॉलॉजी टॉपिकमध्ये, पण याचं मेकॅनिझम मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, आता डबल सांगणार नाही. द bacterial disease will kill the caterpillar but leave other insects unharmed because of development of methods of genetic engineering. In the last decade or so, scientists have introduced Bacillus thuringiensis toxin gene into plant. हे तुम्ही बायोटेक मध्ये बघाल. Such plants are resistant to attack by insect. म्हणजे काय सर? म्हणजे मी सांगतो काय म्हणजे हाय आहे की बाबा एका प्लांटवर आपण हे स्प्रे करत बसण्यापेक्षा जर प्लांटच्या आतमध्येच आपण हा टॉक्झिन तयार केला तर, असं सायंटिस्टनं डोकं लावलं, ठीक आहे ना. आणि मग त्याच्यानंतर असे टॉक्झिन्सचे जीन्स प्लांटमध्ये इंट्रोड्यूस केले. कसे केले? बायोटेक्नॉलॉजी टॉपिकमध्ये बघाल, ठीक आहे ना. ओके बर. अ बायोलॉजिकल कंट्रोल being developed for use
इन द ट्रीटमेंट ऑफ अ प्लांट डिसीजेस इज द फंगस ट्रायकोडर्मा. आता अजून एक आहे फंगस, ट्रायकोडर्मा नावाची एक फंगस आहे बाळांनो, ठीक आहे ना. ट्रायकोडर्मा स्पेसीज आर फ्री लिव्हिंग फंगाय दॅट आर व्हेरी कॉमन इन अ रूट इकोसिस्टम. ह्या फ्री लिव्हिंग आहेत आणि कॉमनली रूट इकोसिस्टम मध्ये थांबतात. लक्षात ठेवा, दे आर फ्री लिव्हिंग फंगाय, हे पण लक्षात ठेवा. दे आर इफेक्टिव्ह बायो कंट्रोल एजंट फॉर सेव्हरल प्लांट पॅथोजन, स्पेसिफिकली रूट पॅथोजन. शब्द माहित राहावा तुम्हाला, रूट पॅथोजन. जे रूटला इन्फेक्ट करणारे पॅथोजन आहेत यांच्यापासून प्रोटेक्शन मिळवण्यासाठी ट्रायकोडर्मा स्पेसीजचे जे फंग आहे, ट्रायकोडर्मा फंग आहेत, यांचा आपण बाळांनो बायो कंट्रोल एजंट म्हणून वापरू. आणि लास्ट बघा, लक्षात ठेवायचं सांगितलं तुम्हाला, पहिल्यांदा लेडी बर्ड आहे, पुन्हा नंतर ड्रॅगन फ्लाय, एक बॅक्टेरिया, फंगस, व्हायरस, असं लक्षात ठेवा म्हणलं होतं. आता व्हायरस, बॅक्युलो व्हायरस कोण आहे? बॅक्युलो व्हायरसेस आर पॅथोजन्स दॅट अटॅक इन्सेक्ट अँड अदर आर्थ्रोपॉड्स. आता काय बघा याच्यामध्ये, हे पॅथोजन आहेत म्हणजे काय सर? दे आर पॅथोजन्स कोणासाठी? फक्त काही इन्सेक्ट्स आणि आर्थ्रोपॉड हे ॲक्च्युली पेस्ट आहेत. कोण आहेत? पेस्ट. दे आर पेस्ट. The majority of the baculoviruses used as a biocontrol agent are in a genus Nucleopolyhedrovirus. हे पण मी ऑलरेडी सांगितलंय. बघा दिवाळीहून आल्यानंतर वगैरे कसं डोकं असं गच्च गच्च झालेलं असतं लाडू खाऊन, त्यामुळं नीट लक्ष देऊन वाचा. ऐका, वाचा म्हणजे ऐका. आणि सोबत सोबत तुम्हीही तुमच्या बुकवर हे अंडरलाईन करायचं आहे. बाळांनो, वी आर प्रिपेरिंग फॉर द नीट. आपण नीटची तयारी करतोय. शेवटच्या 15 दिवसात, शेवटच्या महिन्यात, शेवटच्या 2 महिन्यात काही नवीन करायची गरज नाही. ते जे करायचं आहे आजपासूनच तेच करायचं जे शेवटच्या 1.5-2 महिन्यात करायचं. नाहीतर तुम्ही एक अनुभव घेतला असेल, काय करतात भरपूर ठिकाणी, वर्षभर वेगळं करायचं आणि शेवटच्या 1.5-2 महिन्यात आता हे करू ते करू. बिलकुल नाही. आपण ते सगळं जे शेवटी करायचं आहे तेच आतापासून रेग्युलर प्रॅक्टिस करणार. These viruses म्हणजे baculoviruses are excellent candidate for species specific. बघा, species specific म्हणजे फक्त त्या पेस्टच्या स्पेसीसला मारतो. नॅरो स्पेक्ट्रम, नॅरो स्पेक्ट्रमचा अर्थ आहे these baculoviruses will kill only small number of species. ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे खूप साऱ्या स्पेसीसला किल करणार. नॅरो स्पेक्ट्रम म्हणजे कमी स्पेसीसला किल करणार. मी बोललेलं काय आलं, हे स्पेक्ट्रम जो शब्द आहे अँटीबायोटिकला सुद्धा वापरला जातो बाळांनो. म्हणजे एखादा अँटीबायोटिक जर ब्रॉड स्पेक्ट्रम असेल तो 10 वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरियाला किल करतो. नॅरो स्पेक्ट्रम असेल एकट्यालाच किल करतं. सेम वे बॅक्युलोव्हायरस हे स्पेसीज स्पेसिफिक आहेत. त्या स्पेसिफिक 1-2 स्पेसीजलाच किल करतात, म्हणून ते नॅरो स्पेसीज, नॅरो स्पेक्ट्रम की ब्रॉड स्पेक्ट्रम, नो डाऊट दे आर नॅरो स्पेक्ट्रम इन्सेक्टिसाइडल ॲप्लिकेशन. They have been shown to have no negative impact on plants, mammals, birds, fish. लक्षात ठेवा बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. निगेटिव्ह इम्पॅक्ट कोणाकोणावर नाही हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. कोणाकोणावर नाही आहे? प्लांट्स, बर्ड्स, फिश आणि कोण? मॅमल्स. ठीक आहे ना? ओके, चलो. फिश और इवन नॉन टार्गेट इन्सेक्ट्सला सुद्धा ते किल करत नाही, लक्षात ठेवा. Non-target insect. This is especially desirable when beneficial insects are being conserved to aid. बघा, हे महत्त्वाचं कधी आहे? This is especially desirable when beneficial insects are being conserved to aid in an overall integrated pest management program or when an ecologically sensitive area is being treated. बघा, या लाईनचा अर्थ मुलांना कळत नाही. काय असतं? 2 पहिला शब्द सांगतो. इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया म्हणजे काय? एरिया विथ लेस बायोडायव्हर्सिटी. एरिया विथ लेस असा एरिया जिथं खूप कमीच प्रमाणात स्पेसीज आहेत आणि अशा स्पेसीज इन्सेक्टच्या असतील किंवा अदर ऑर्गॅनिझमच्या, त्यांना जर किल झाल्या त्या डायरेक्टली इनडायरेक्टली, तिथली बायोडायव्हर्सिटी लॉस होईल. म्हणजे तुम्ही एखादा बायो कंट्रोल एजंट वापरता त्यावेळेस तो असा वापरा की फक्त पेस्टलाच किल करेल, नॉन पेस्टला किल करणार नाही. ठीक आहे ना? मग याला म्हणायचं बाळांनो इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया विथ लेस बायोडायव्हर्सिटी. मग तुम्ही म्हणाल सर इथं इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचा प्रकार काय आहे? नॉर्मली काय असतं लक्ष देऊ नाही का बाळांनो? नॉर्मली आपल्या शेतामध्ये जर काही रोग पडला, पेस्ट आला, आपण काय करतो? फवारतो. आता फवारलं म्हणजे इन्सेक्टिसाइड स्प्रे केलं
आता आपला पेस्ट मेला, आपला रोग मेला, सोबत नॉन पेस्ट पण मेला, म्हणजे बायोडायव्हर्सिटी हॅम्पर होते. त्यापेक्षा तुम्ही काय करा, बायो कंट्रोल एजंट वापरा. बायो कंट्रोल एजंट काय करतो, आपल्या एरियामधले तर पेस्ट किल करतोच, एक तर किल करतो, इरेडिकेशन करतो का नाही, पण शेजारचा जो एरिया आहे, शेजारचे जे इकोसिस्टम आहे, क्रॉप फील्ड आहेत, तिथल्या सुद्धा पेस्टला तो कंट्रोल करतो. म्हणजे एकाच वेळी मल्टी फंक्शनिंग होणार आहे, मल्टी टास्किंग होणार आहे. याला म्हणायचं इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. यू आर मॅनेजिंग, यू आर कंट्रोलिंग द पेस्ट पॉप्युलेशन फ्रॉम पर्टिक्युलर लार्जर एरिया अँड नॉट फॉर द सिंपल सिंगल स्मॉल एरिया. मी बोललेलं काय आलं, तुम्ही इन्सेक्टिसाइड तुमच्या शेतात फवारलं, याला म्हणायचं सिंपल पेस्टिसाइडल कंट्रोल. पण जर पेस्ट कंट्रोल बायो कंट्रोल न केलं तर ते इंटिग्रेटेड मॅनेजमेंट, म्हणजे फक्त तुमच्या शेतातच नाही तर शेजारचे जे काय आहे तिथं सुद्धा ते कंट्रोल होईल, किंवा शेजारची इकोसिस्टम पण कंट्रोल होईल पेस्टपासून. फायदा दुसरा, बायोडायव्हर्सिटी मेंटेन होणार नाही. यानं फायदा, जो इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया आहे तिथं तुम्ही बायो कंट्रोल एजंट वापरा, मग तिथं जे नॉन पेस्ट आहेत त्यांची डेथ होणार नाही, आणि तुम्ही जे कंट्रोल केलेलं आहे ते तुमच्याच इकोसिस्टम तर सोडा, शेजारच्या इकोसिस्टममध्ये सुद्धा कंट्रोल केलं जाईल. याला म्हणायचं इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. मॅनेजिंग ऑर कंट्रोलिंग द पेस्ट पॉप्युलेशन नॉट ओनली इन युअर इकोसिस्टम बट ऑल्सो दोज इकोसिस्टम्स विच आर प्रेझेंट ॲडजस्टंट टू युअर इकोसिस्टम. राईट ना. सर आम्हाला काय करायचं आहे, ते शेजारच्या शेतात काय का होईना. बानो, तुमच्या शेजारच्या इकोसिस्टममध्ये क्रॉप फील्डमधली बायोडायव्हर्सिटी कमी झाली, नो डाऊट इट विल अफेक्ट द बायोडायव्हर्सिटी ऑफ युअर क्रॉप फील्ड ऑल्सो. अँड यू नो दॅट बायोडायव्हर्सिटी furthers health. Since if you want to have the biodiversity in your field, in your ecosystem, there should be the conservation of a biodiversity in your adjacent field or adjacent ecosystem. त्याला म्हणायचं इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. बर, microbes as a biofertilizer. This is the last point of this topic. With our present day lifestyle, environmental pollution is a major cause of a concern. Concern म्हणजे काळजी करणे, हा महत्वाचं कारण आहे काळजी करण्याचं. ठीक आहे ना. ओके. The use of the chemical fertilizers to meet the ever increasing, आपण जनरली काय करतो, केमिकल फर्टिलायझर वापरतो. एव्हर इन्क्रीजिंग पॉप्युलेशन म्हणजे दनादन पॉप्युलेशन वाढवायला आपण, काही त्याला कंट्रोल करण्याचा काही संबंध नाही. ठीक आहे ना. तर बघा, टू मीट द डिमांड ऑफ पॉप्युलेशन, जसं पॉप्युलेशन वाढत आहे, या पॉप्युलेशनच्या वाढलेल्या पॉप्युलेशनची जी डिमांड आहे फुलफिल करण्यासाठी ॲग्रिकल्चर, शेतातलं उत्पन्न सुद्धा वाढवणं गरजेचं आहे. टू मीट द डिमांड ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस. ॲग्रिकल्चर प्रोड्यूसचा अर्थ आहे जे काही शेतामध्ये तयार होणारे ईल्ड आहे, या ईल्डला सुद्धा इट हॅज इन्क्रीज्ड ऑर कॉन्ट्रीब्युटेड सिग्निफिकंटली टू धिस पोल्युशन. आता लक्ष देऊ नये का, पॉप्युलेशन वाढत आहे तसं तसं तुम्हाला शेतातलं प्रोड्यूस म्हणजे ॲग्रिकल्चर प्रोड्यूस म्हणजे उत्पन्न वाढवावं लागेल. त्यासाठी तुम्हाला तेवढेच तेवढेच तुम्हाला केमिकल फर्टिलायझर वापरावं लागतील, तेवढेच तुम्हाला केमिकल पेस्टिसाइड वापरावं लागतील. यानं नो डाऊट ॲग्रिकल्चर प्रोड्यूस वाढेल, बट द सेम टाइम देअर विल बी इन्क्रीज इन द पोल्युशन, सॉइल or it may be water. Of course, we have now realized that there are problems associated with overuse of chemical fertilizers and there is a large pressure to switch to organic farming. Organic farming कडे switch होण्यासाठी खूप जास्त प्रेशर आहे. राईट. The use of biofertilizers बघूया आपण. Biofertilizers are organisms. बघा भावनो, लयच भारी डेफिनेशन आहे. Biofertilizer काय, these are organisms that enrich the nutrient quality of the soil. Enrich चा अर्थ आहे that increases the nutrient quality of the soil. ही डेफिनेशन आहे बाळांनो, लक्षात घ्या. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन आणि इट इज MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू पण खूप महत्वाची आहे. द मेन सोर्स ऑफ बायो फर्टिलायझर्स आर बॅक्टेरिया, फंगाय अँड सायनोबॅक्टेरिया. इथं 3 ग्रुप आहेत, बॅक्टेरिया, फंगाय आणि सायनोबॅक्टेरिया. You have studied about the nodules and roots of leguminous plants. तुम्ही नोड्यूल्स बद्दल ऐकलंय. नोड्यूल्स काय मी तुम्हाला सांगितलंय. ऑन द रूट्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स, शेंगा असलेले प्लांट म्हणजे लेग्युमिनस प्लांट्स. ठीक आहे ना. दॅट लेग्युमिनस प्लांट्स पुढे फॉर्म्ड बाय द सिम्बायोटिक असोसिएशन ऑफ रायझोबियम. म्हणजे हे जे रूट नोड्यूल्स तयार झालेत यामध्ये ही सिम्बायोटिक असोसिएशन आहे. सर सिम्बायोटिकचा अर्थ काय, रूट्सला पण बेनिफिट
आणि त्या बॅक्टेरियाला पण बेनिफिट, दोघांना म्युच्युअली बेनिफिट होतो. अशा एकत्र येण्याच्या पद्धतीला सिम्बायोटिक असोसिएशन म्हणतात. या बॅक्टेरियाचं नाव आहे रायझोबियम. दिस बॅक्टेरिया फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू ऑर्गॅनिक फॉर्म. तुम्हाला माहिती आहे N2चं कन्व्हर्जन बाळांनो NH3 मध्ये केलं जातं. बरं, टू ऑर्गॅनिक फॉर्म विच इज युज्ड बाय द प्लांट ॲज अ न्यूट्रियंट. Other bacteria can fix atmospheric nitrogen while free living in the soil. Example, Azospirillum azotobacter. Exam point of view खूप महत्त्वाचे बाळांनो. Thus enrich the nitrogen content of the soil. नायट्रोजन हा एक न्यूट्रियंट आहे, तो तुम्ही सॉइलमध्ये वाढवता म्हणजेच तुम्ही न्यूट्रियंट एनरिच करता, म्हणजेच रायझोबियम इज ऑल्सो अन ऑर्गॅनिझम विच इज गोइंग टू इन्क्रीज द न्यूट्रियंट क्वालिटी ऑफ द सॉइल. म्हणजे रायझोबियम बायो फर्टिलायझर आहे. बर, फंगाय आर ऑल्सो नोन टू फॉर्म सिम्बायोटिक असोसिएशन विथ प्लांट. यांच्या असोसिएशनला मायकोरायझा म्हणतात. तुम्ही ब्ल्यू वापरा पेन बाळांनो, ठीक आहे ना. बरोबर, मायको म्हणजे फंगस, रायझा म्हणजे रूट. मेनी मेंबर्स ऑफ द जीनस ग्लोमस. बाळांनो हा पडलेला क्वेश्चन आहे. मेनी मेंबर्स ऑफ जीनस, खूप सारे फंगाय ज्या ग्लोमस ग्रुपचे आहेत बाळांनो, दे आर रिलेटेड विथ मायकोरायझा फॉर्मेशन. The fungal symbiont in these association absorb phosphorus. जे फंगल सिम्बायंट आहेत ना बाळांनो, ते काय करतात बघा, खूप महत्वाचं आहे. दे ॲब्सॉर्ब फॉस्फरस. कुठे गेलं? द फंगल सिम्बायंट, द सिम्बायंट इन दिस असोसिएशन ॲब्सॉर्ब फॉस्फरस. खूप महत्वाचं आहे. न्यूट्रियंट्स ॲब्सॉर्ब करतात. नंतर नेमकं कुठलं, तर ते आहे फॉस्फरस. It is very very important MCQ one, very important MCQ for NEET 2022. From the soil and pass it to the plant. Plants having such association shows other benefits also, such as resistance to root-borne pathogen. बघा, फंगसमुळे दुसरा फायदा, root-borne pathogen पासून प्रोटेक्शन. टॉलरन्स टू सॅलिनिटी अँड ड्रॉट म्हणजे दुष्काळ, सॅलिनिटी म्हणजे खारेपणा. अँड ओव्हरऑल इन्क्रीज इन द प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. हे पण लक्षात ठेवा, ज्यामुळं ओव्हरऑल ग्रोथ म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये मदत होईल. कॅन यू टेल व्हॉट ॲडव्हान्टेज द फंगस डिराईव्ह फ्रॉम धीज असोसिएशन? द फंगस गेट्स न्यूट्रिशन. काय मिळतं बाळांनो त्याला? न्यूट्रिशन म्हणा, तुम्ही एनर्जी म्हणू शकता थोड्यासाठी. द सायनोबॅक्टेरिया आर ॲटोट्रॉपिक मायक्रोब्स. हे ॲटोट्रॉपिक मायक्रोब आहेत, लक्षात ठेवा. हे बॅक्टेरिया आहेत, तुम्हाला माहित आहे. दे आर नॉट अल्गे, दीज आर बॅक्टेरिया. वाइडली डिस्ट्रीब्युटेड इन aquatic and terrestrial environment, many of which can fix atmospheric nitrogen. सगळेच सायनोबॅक्टेरिया नायट्रोजन फिक्स करत नाहीत, लक्षात ठेवा. मेनी म्हणजे बऱ्यापैकी जण. मग कोण कोण आहे सर नायट्रोजन फिक्स करणारे? ॲनाबेना, नॉस्टॉक, ऑसोलोटेरिया. पाहनो हे सगळे एक्झाम्पल्स एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचे. इन पॅडी फील्ड या वर्षीचा हिडन इन्फॉर्मेटिव्ह बघा. पॅडी फील्डमध्ये जर तुम्हाला स्पेसिफिक कुठला बायो कंट्रोल एजंट बायो फर्टिलायझर वापरायचं असेल, द आन्सर शुड बी सायनोबॅक्टेरिया. कधी कधी डायरेक्ट सायनोबॅक्टेरिया देत नाही, यांचे एक्झाम्पल देतात. इन पॅडी फील्ड सायनोबॅक्टेरिया सर्व ॲज अन इम्पॉर्टंट बायो फर्टिलायझर. सो इम्पॉर्टंट बायो फर्टिलायझर फॉर पॅडी फील्ड इज सायनोबॅक्टेरिया. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ब्ल्यू ग्रीन अल्गे म्हणजे सायनोबॅक्टेरिया ऑल्सो ॲड ऑर्गॅनिक मॅटर टू द सॉइल अँड इन्क्रीजेस इट्स फर्टिलिटी. तुम्हाला सर ह्याचा अर्थ कळाला नाही, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. पॅडी फील्डमध्ये ना अगोदर सायनोबॅक्टेरिया ग्रो केले जातात, ते नायट्रोजन फिक्स करतील, सोबत फोटोसिंथेसिस करून स्वतःच्या बॉडीमधला ऑर्गॅनिक मॅटर वाढवतील. आता त्यांची तिथं डेथ होऊ दिली जाते, त्यांची डेथ झाली तर त्या सॉइलमध्येच तो ऑर्गॅनिक मॅटर डिकम्पोज होईल. म्हणजे सॉइलचा फर्टिलिटी वाढवण्यासोबत म्हणजे तुम्ही नायट्रोजन वाढवण्यासोबत ऑर्गॅनिक मॅटर सुद्धा वाढवला. Currently in our country, a number of biofertilizer are also available commercially in market and farmers use these regularly in their fields to replenish soil nutrients and reduce dependency on the chemical fertilizers. म्हणजे chemical fertilizers वरची डिपेंडन्सी कमी करण्यासाठी आजकाल खूप सारे फार्मर्स, मी तर अजून काय बघितले नाहीत पण म्हणलेत म्हणजे असेलच तसं, खूप सारे फार्मर्स बायो कंट्रोल एजंट्स आणि बायो फर्टिलायझर्सचा यूज करतात. आता तुम्हाला छोटंसं होमवर्क, समरी प्रॉपर वाचा. या समरीत काही नवीन पॉईंट्स मिळतात का बघा. तुम्हाला सर का बरं? या समरीतले काही क्वेश्चन पुढच्या एक्झामला मी टाकणार. ज्यांनी कुणी समरी इमानदारीने वाचली त्यांनाच त्याचे आन्सर्स येणार आहेत. यामुळे समरी नीट वाचायची आहे.
राईट ना बेटा. लवकरच आपण एक नवीन टॉपिक घेऊन येणार आहोत बाळांनो. लवकर एक इंटरेस्टिंग ज्याला हाय वेटेज आहे, जो तुम्हाला असा वाटणारा भीती वाटणारा टॉपिक असेल तो आपण घेऊन येऊ बाळांनो. ठीक आहे ना बेटा. तोपर्यंत थँक्यू. चलो. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये PCB शिकुरी घेऊ.